नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावून ठाणेकरांची चांगली त्रेधा तिरपीट उडवली आहे. एकीकडे ठाणेकरांना पावसाने चांगलं झोडपून काढलेलं असताना दुसरीकडे पाऊस लवकर आल्याने ठाणे महानगरपालिकेला देखील तयारीसाठी कमी वेळ मिळाला आहे. असं असलं तरी ठाणे महानगरपालिकेने आता 58 अशा ठिकाणांची यादी जारी केली आहे की ज्या ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका या ठिकाणी एक कर्मचारी उभा करणार आहे. या ठिकाणांची नावच महानगरपालिकेने आता दिली आहेत. चिखलवाडी, रतनबाई कंपाऊंड, सुर्वेवाडी, भटवाडी, सम्राटनगर, हजुरी, चंदनी, कोळीवाडा, कळवा येथील रेल्वे कलवाट परिसर आदी 58 ठिकाणं यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरीही कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि नागरिकांना त्वरित मदत मिळावी या दृष्टिकोनातून महानगरपालिका एका कर्मचाऱ्याची नेमणूक करणार आहे. या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून त्या ठिकाणी पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्यास मदत होईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त श्री मनीष जोशी यांनी दिली आहे. ठाणे शहरामध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल झालेला आहे. पाऊस दररोज पडतो आहे आणि अशा वेळी साथीचे रोग पसरण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महानगरपालिकेने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. इमारतींच्या तळमजल्यावरील आणि इमारतीवरील पाण्याच्या टाक्या पावसाळ्यापूर्वी साफसफाई करून घ्यावेत. तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी पुरवठा होत असलेल्या जलवाहिन्यांची तपासणी करून घेण्यात यावी. जलवाहिनीमधून गळती होत असल्यास, जलवाहिनी गटारामधून जात असल्यास त्वरित प्रभाग समिती, पाणी पुरवठा विभाग, हजेरी पेटी येथे संपर्क साधून जलवाहिनी बदलून घ्यावी. नागरिकांनी पावसाळ्यात पिण्याचं पाणी गाळून आणि उकळून प्यावं. विहिरींचं आणि कूपनलिकेचं पाणी पिण्याव्यतिरिक्त वापरावं. पावसाळ्यात दूषित पाणी येत असल्यास पिण्याच्या पाण्याचे नमुने ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाकडून तपासून घ्यावेत, असं आवाहन देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सगळ्या प्रभाग समित्यांच्या संबंधितांची नावं देखील महापालिकेने प्रसिद्ध केली आहेत. यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. सर्वसाधारण स्थितीमध्ये महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सून प्रवेश करतो. मात्र यंदा तब्बल 12 दिवस आधी पावसाने महाराष्ट्राच्या दरवाजावर दस्तक दिली आहे. केरळमध्ये देखील यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान आता मान्सून संदर्भात आणखी एक बातमी पुढे आली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. सुरू असलेला पाऊस पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 30 मे नंतर राज्यातील मान्सूनचा प्रवास थंडवणार आहे. त्यामुळे मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापायला 15 जूनपर्यंत वाट बघावी लागू शकते, अशी माहिती नागपूर वेधशाळेचे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली आहे. 30 मे नंतर पावसाचा प्रवास थंडावणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला देखील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत.
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाचपाखडी परिसरात राहणारा तस्लीम मोहम्मद या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. गुजरातवरून मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असलेला अवजड ट्रक ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील गुरुद्वारासमोरील मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार तस्लीम मोहम्मद या दुचाकीस्वाराला ट्रकची धडक लागताच सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. माहिती मिळताच नौपाडा वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तस्लीम मोहम्मद यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला. ठाणे पोलीस दलामध्ये बदल्यांचं सत्र सुरू झालं आहे. पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बढत्या आणि बदल्यांबाबत चर्चा सुरू होती. मंगळवारी राज्याचे अपर पोलीस महासंचालक डॉक्टर सुखविंदर सिंग यांनी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर ठाणे ग्रामीण पोलीस दलातील 1 अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. ठाणे शहर पोलीस दलातील नरेश पवार आणि रवींद्र वाणी यांची मुंबई पोलीस दलात बदली झाली आहे, तर रामचंद्र मोहिते यांची रायगडला बदली झाली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील सुरेश कदम यांची पुणे शहर येथे बदली झाली आहे. तसंच पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.